आज मी करते कोकणातली फेवरेट डिश. ओळखा बघू कोणती? नाही ओळखलं? चला मीच सांगते तुम्हाला, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, चला तर बघूया. हे बघा, मी पुलीस साफ करून घेतले. आता मी चुलीवर चांगले भाजून घेते याला, है ना. आता कुलीत मी चांगले भाजून घेते मस्त. कुलीत भाजायला टाकले ना तर हलवत राहायला हवं. आता करपतील ना खालचे. कुलीत आहे ना भाजायला घेतले ना तर त्याला ढवळतच राहायला लागतं. आणि मला या हातातल्या बांगड्या आहे ना अशा गरम होतात. तुम्हाला मी सांगते, जर हातातल्या बांगड्या अशा गरम झाल्या ना तसं कपडा गुंडाळायचा हाताच्या बांगड्यांना. म्हणून साठी ना नाहीतर एका बाजूला बसायचं. मी पण बघा एका बाजूला बसले, समोर नाही बसले. हे बघा, जरा जरा भाजले, पण जरा आणखीन भाजू दे. नाही, सुगंध मस्त येते बघा. हा, जशी ते भाजतात आहेत ना सुगंध छान येतो. चांगल्या बऱ्यापैकी भाजून झाले ते बघा, आहे ना. आता मी काढते हे परातीमध्ये. वा, काय मस्त पुलीत बघा झाले. हे बघा, कुलकामध्ये जरा तरी फरक वाटतोय का तुम्हाला? हे बघा, आहे ना. हे भाजलेले बघा आणि हे बघा, आहे ना, मस्त लालसर भाजून आले. असे भाजले पाहिजे. आता याला काय करायचं माहितीये, जात्यावरती भरडायचं. माझ्याकडे जातं पण आहे, त्याला भरड ना जात्यावर.
कुलीत सगळे भाजून घेतलेत. आता जरा थंड होऊ दे. थंड झाल्यावरती मग भरडून घेणार जात्यावर. हे बघा कुलीत आहे ना मस्त भाजून थंड करून घेतलेले बघा. आता मी आकाला बोलवलंय आमच्या. तिला म्हटलं जरा मला जात्यावर भरडून दे. आली आहे ती. आका एवढे मला भरडून दे. हा एवढे भरडून दे. त्या आकाला मी बोलवले. तिला म्हटलं एवढे जरा कुलीत मला भरडून दे. भरडल्याने काय होतं वरच्या साली निघून जातात आणि कुलताची पिठी पण एकदम छान होते. नाहीतर या साली जर असतील ना तर पीठ जरा कालसर होतो आणि जरा कडवट पण लागतं आहे ना का. मग तिला मी बोलवलंय जरा म्हटलं भरडून दे या जात्यावर. बघा माझ्याकडे जातं पण आहे. आता ती भरडे जरा बघूया ते करू. ही बघा आमची आका बसली जात्यावर कुलीत भरडायला. हे बघा आहे ना. आता भरडून झाल्याच्यानंतर तिला सांगेन तूच मला जात्यावर पीठ पण दळून दे. जात्यावर पीठ दळलेलं ना कुलताचं छान होतं मस्त. हे बघा थोडं थोडं उचलते म्हणजे मधले कुलीत पण बाजूला जाईल. मध्ये टाकते तिथे जमा राहतात ना. आणि हे काय नुसतं जरासं भरडायचं. जरासं फिरवलं की सर्व सालं निघतात बघा. हे बघा आहे ना कसं होतंय ते बघा. आता हे सर्व पाकडणार. तुम्हाला एक सांगू का कुलीत आहे ना भरडल्याशिवाय कधीच दळून आणायचे नाही. घरघंटीवर किंवा या जात्यावर कधीच दळायचे नाही. भरडायचे त्यांना चांगलं पाकडायचं. सगळा तिची साला बाजूला काढायची पाकडून आणि मगच दळायचे घंटीवर घरघंटीवर किंवा या जात्यावर. तर कुलताचं पीठ एकदम छान होतं. कुलीत भरडते पण सुगंध काय येतोय मस्त. भरडायला वेळ नाही लागत. 10 मिनिटामध्ये भरडून होतात. पूर्वी आहे ना असं जात्यावरती दोघी जणी बसायच्या. म्हणजे असं काय पण भरडायला तांदूळ दळायला म्हणा असं दोघी जणी बसायच्या आणि ओवी म्हणायच्या. मला आता ते आठवण आली हो. अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाता लागतचे तेव्हा मिलते भाकर. अशा ओव्या म्हणायच्या दोघी जणी मिळून. आणि त्यांचं दलप कधी व्हायचं ते त्यांनाच समजायचं नाही. आता या सर्व चक्की वगैरे झालेली आहेत. पण ज्यांच्याकडे आहेत जातं वगैरे मग ती लोक कोकणामध्ये स्वतःच करतात. असं कोणाला तरी बोलवतात आणि करून घेतात. बघा मला तर खूप आवडतं हे असं खरंच. अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाता लागतचे तेव्हा मिलते भाकर. अक्का मजा येते ना. या कुलीत भरडायला. कुलीत ना भरडून झालेले आहेत. आता आका सगळे त्या साली पाकडून काढते. हे बघा तुम्हाला सांगू का आमचं हे जातं आहे ना बस कुठं केलेलं नाही आहे. हे बघा म्हणजे आम्हाला कधी हवं ना तेव्हा आम्ही कार्पेट अंथरून त्यावर कपडा ठेवून त्याच्यावर जातं ठेवतो. आणि आम्हाला काय भरडायचं असेल किंवा काय दळायचं असेल तर आम्ही तसं करतो. जमिनीत बस कुठं केलेला नाही आहे. हे बघा आहे ना.
वेगळं काढून आम्ही ठेवून देतो बाजूला. हे बघा, या इकडे माझ्याकडे ना सर्व असे खाणे केलेले आहेत. याच्यामध्ये मी सर्व काही ना काही सामान ठेवून देते. हे बघा, आता ही चांगली पाकडते. बघा किती कचरा पडतोय बघा, आहे ना सालींचा. हे बघा किती साली काढल्या आकाने पाकडून. आका दाखवू ग पाकडलेले. हे बघा किती, हे पाकडलेले किती साफ झाले बघा, है ना. असं पाकडून काढायचं म्हणजे ना कुलदाची पिठी पण छान होते मस्त. आता ह्या सर्व साली काढून टाकणार. हां, या साली सर्व हे काय करणार, गायला देणार आमच्या खायला. आमची गाय इयल आहे ना, मग तिच्या ना आंबवणामध्ये हे टाकलं ना मस्त खाते. किती छान वाटतंय ना. बघा मी अंगणामध्ये बसले, पाऊस पडतोय, अंगणामध्ये आम्ही भरडले हे खुलीत. हे बघा मस्त मजा वाटते कोकणामध्ये. हे बघा, आहे ना. खुलीत भरडून झाले. आता मी थोडे त्यामध्ये ना तांदूळ घेते. हे बघा 1 वाटी तांदूळ घेतले, थोडे अर्धी वाटी धणे घेतलेत आणि थोडीशी काली मिरी घेतली. जरा तांदूळ जरा जरा खरपूस असे भाजून झाले ना तर मग काली मिरी टाकते आणि शेवटला धणे टाकते, नाही तर धणे लगेच करपतात ना. हे ना, हे 3 वस्तू टाकली ना आपण कुलदाच्या पिठामध्ये, एकदम छान होतं कुलदाचं पीठ. तांदूळ जरा लालसर झालेत. हे बघा रंग बदललाय ना. आता मी टाकते यात काळी मिरी. हे बघा जरा जरा परतायचे कारण का तवा आता गरमच आहे ना. हे बघा आता टाकते मी यात धणे. धणे काय लगेच होतात भाजून. तुम्ही एकदा करून बघा. आणि हे आहे ना कुलदाचं पीठ जर तुम्ही दळत असाल घरात जात्यावर किंवा घरघंटीवर, हे 3 वस्तू नक्कीच द्या तुम्ही कुलदाच्या पिठामध्ये दळण्यासाठी. खूप छान होतं. एकदा करून तर बघा. आपण काय प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला समजेल का हो. हे माझी सासू असं करायची ना, म्हणूनसाठी मला माहिती. मस्त आम्ही यायचो कधी ना तर मग आम्हाला भेट द्यायची. हे कुलदाचं पीठ थोडं घेऊन जा, गावठी थोडे तांदूळ पेज वगैरे करण्यासाठी. तेव्हा आम्हाला माहिती, नाही तर आम्हाला काय माहिती. मी तर काय कोकणची आहे नाही. तुम्हाला तर ठाऊक आहे. माझं सासर कोकण आहे, माहेर नाही. माहेर माझं मुंबई. हे बघा तडतड तडतड आवाज येतोय तुम्हाला. हे बघा आहे ना. आता झालं, सुगंध पण यायला लागला. आता मी तवा गरम आहे ना, गॅस बंद करते आणि देते त्या आकाला. सांगीन हे मिक्स करून दल त्याच्यामध्ये. चला जाऊया. हे बघा हे कुलदामध्ये आता टाकते मी, मिक्स करते सर्व. हां आता मिक्स कर असे, म्हणजे सगळीकडे मिळेल. सावकाश गरम आहे ना. हां आता सगळं मिळून येईल चांगलं आणि चव पण लागेल नाही आका. हां आता आकाला सांगते जात्यावरच पीठ पण दल. मी घरघंटीवरती नेणार नाही. जात्यावरचं पीठ पण छान लागतं पिठलं. कुलीत भरडून झाले. आता भरडलेले कुलीत आहे ना अक्का आता जात्यावरती दलून घेते. आता हे दलून झाल्याच्या नंतर आहे ना याला चालन मारणार, चांगलं चालून घेणार पीठ. होय ना अक्का. म्हणजे काय त्याच्यात कुठे कुलीत वगैरे पडले असतील ते निघतील ना, बाजूला होतील ना. हां ती अक्का बघा कशी होकार देते. बघा आता जराशेच आहेत दलायचं, बाकी दलून झाले का याला चालन मारेल. चालून सगळं पीठ घेईल आणि मग ते राहिलेलं काय असेल जाडसर ना ते परत दलेल. सुगंध काय येतोय. धने टाकलेत ना मी भाजून, मस्त सुगंध येतोय. कुलीत दलून झाले. आता हे बघा चालन मारतात, म्हणजे काय वरचं जाडसर असेल ना तर चालणीमध्ये येईल. हे बघा किती आलं ना त्याच्यामध्ये चालल्यावर, असं सगळं निघून जातं. सुगंध पण मस्त. कुलीत दलून झाले जात्यावर. आता मी करते कुलदाची पिठी. आता पिठी करण्यासाठी मी घेतले 1 वाटी कुलदाचं पीठ. आमच्या परसावातल्या आणलेल्या मिरच्या कटिंग करून घेतल्यात मी. हळद आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ, लसूण घेतले ठेचून आणि लाल तिखट. हे तिखट आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. आणि हे घेतले तेल.
आणि हे ठेवलंय मी पातेलं तापायला आणि तेल पण टाकलंय त्याच्यात. तेल पण चांगलं तापलंय. आता मी टाकते यात लसूण. मी टाकते लसूण. पिठी फोडणीला टाकायच्या अगोदर ना आपल्याला किती हवं तेवढं पातळ आपण असं करून घ्यायचं. जास्त अगोदर पातळ नाही करायचं. फोडणीला टाकल्याच्या नंतर आपल्याला किती पाणी हवं तेवढं वाढवायचं. पिठी कधी पण पातळ नाही करायची, जरा घट्ट असेल ना मस्त. जात्यावर पीठ दळलंय ना कुलदाचं. सुगंध काय येतोय मस्त. लसूण लालसर झाले. आता टाकते मी मिरची, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. तर हे एकजीव करून घ्यायचं. तिखटाचा रंग बघा काय छान मस्त आहे ना. आता सोडते मी यात पातळ केलेलं हे पीठ. आता हे टोपात जे पीठ उरलं होतं ना त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी हे बघा सर्व घेतलं. आणि तुम्हाला सांगू का, कुलदाची पिठी कधी पण फोडणीला टाकली ना लगेच असं ढवलायचा ना तर गट्टे होतात. असं थोडा वेळ ढवलतच राहायचं. आता हे बघा जेवढं मला हवं ना पाणी तेवढं मी घेतलंय. आता हे आटल्याच्या नंतर आहे ना मस्त घट्ट होईल एकदम गरगरीत. जरा पिठलं आहे ना कुलदाचं घट्ट असलेलंच बरं. आता मी यात टाकते आमसूल, चवीनुसार मीठ. कोकणामध्ये ना पावसाळ्यामध्ये कुलदाची पिठी हवीच हवी. तुम्हाला सांगू का, प्रत्येक घरोघरी कोकणामध्ये असतेच कुलदाचं पीठ. आणि पिठी करतातच करतात मस्त. काय नसेल ना अगं काय करायचं, अगं कर भात आणि पिठलं असं. सगळ्यांना आवडतं आणि सर्वांच्या आवडीचं आहे खरंच. आणि जात्यावर दळलेलं हा एक नंबर. पिठल्याला मस्त उकल आली आहे. मी ना ठेवून दिलं जरा, म्हटलं चांगलं शिजू दे. नाही तुम्ही आहे ना याच्यामध्ये फोडणीला कांदा पण देऊ शकता आणि आमसुलाच्या बदली तुम्ही टमाटर टाकू शकता. फक्त मिरचीत पण करू शकता. काय मस्त झालंय नाही. रंग पण काय छान आलाय बघा. चक्कीवरती आपण देतो ना ते सर्व जलून वगैरे येतं वो पीठ. घरघंटीवरती दिलं तरी पण तसं. हे आपल्या जात्यावर दळले ना बघा काय मस्त सुगंध पण काय येतोय. पिठलं मस्त शिजून झालंय. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त झणझणीत पिठलं भात. मित्रांनो फक्त एक काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल खरंच. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते पिठलं भात. मस्त. आता मी तुम्हाला दाखवते सर्व करून. हे बघा पिठलं भात, कांदा मिरची आणि कैरीचं लोणचं. जात्यावर दळलेले कुलदाच्या पिठाचं झणझणीत पिठलं, आपल्या कोकणातली फेवरेट डिश. मी आज केलंय गरम गरम पिठलं भात. तुम्ही पण तर करत असणार, कारण का ही कोकणातली फेवरेट डिश आहे, होय की नाही. मी बघा चुलीवर भाजून घेतले, जात्यावर दळले आणि मस्त गरमागरम पिठलं बनवलं. कसं वाटलं तुम्हाला. सोबत मी ठेवल्या कैरीचं लोणचं, मिरची आणि कांदा. आहे की नाही मस्त. व्हिडिओ आवडला का तुम्हाला. आणि मी केलेली ही डिश, माझ्या पद्धतीने केलेलं हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही कोकमच्या बद्दल टमाटर पण टाकू शकता आणि लसणीच्या बद्दल तुम्ही कांदाही टाकू शकता. तुम्ही कसं बनवता ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.